नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आज सुट्टीचा दिवस म्हणजेच संडे. आपला नाही, आमच्या मॅडमचा म्हणजेच माझ्या बायकोचा. पोलीस आहे ना ती. ड्रायव्हरचं बाबा मलाच काम करावं लागतंय, नाही तर सुट्टीच्या दिवशी तर मलाच काम करावं लागतंय. आणि आज मॅडमला आमच्या उपीट खायची इच्छा झाली. आता उपीट करायचं म्हणलं तर रवा रवा रवा, त्याच्यानंतर दूध आणि उपीट संघ अंडे तर लागतातच आम्हाला. म्हणजे आता पहिलं मला रवा भाजून घ्यावा लागेल. पेटलं का? रवा घेतलाय. भाजी दूध पण गरम करून घेतो. परतला अंडे पण टाकताय म्हणजे कसं आपलं रवा भाजतोय तो. अंडे पण ठेवले, दूध पण आहे. आता कांदा कापून घेतो. कांदा आणि वांदा हे जे यमक जे जुळलंय का, हे का जुळलंय माहितीये का? आता लोकांच्या मनात काय येते हे मला माहित नाही. डबल माइंड वाले असतात. कांद्याचं समीकरण ना वांदा हे काय जसा अर्थ घेईल तसा आहे. पण मला एक कळलंय की कोणी पण असू दे, श्रीमंत तर श्रीमंत असू दे, तो कांद्यापाशी गेला की तो रडलाच पाहिजे. हे अवघड काम आहे. हे देवा, ते अंडे अरे बाईचा जन्म खरंच त्यांना सलूट यार. हे सगळं खराब काय काय करा. आता मला माहिती आहे बाबा, कांदे कापून झाले मस्तपैकी. कचरा हे पसा अवघड झालं आता हे सगळं. हा, आता उपीट बनवावं लागते आता. हा, चला बाकीची सगळी तयारी झाली आहे. आता उपीट बनवायला घेतो. सुरुवात करू. कोथिंबीर झाली कापून, कांदा झाला. आता मिरची राहिली, नाही तर आपल्याला मिरची लागायची वेळ आली. अरे देवा, मिरचीला मिरची चालली पाहिजे ना बाबा. तो उशीर पण झालाय. झाल्या का आपण झाल्या लागायचं तिखट यायचं आपल्यावर सगळं. आता आपण उपीट बनवायला घेऊ बाबा. पण जपून वापरावं लागतंय. युद्ध चालू झालंय तिकडं. आता आपल्या घरात युद्ध चालू व्हायचं. तिथं गॅस भेटना, तेल भेटना, तिथं जेवण भेटायचं नाही. एक दिवस चालून 8 दिवस खाऊ. आता अवघड होईल आपलं. आणि मोहरी पण तडतडून झाली. आता
आता असं वाटतं आता मला ह्याच्यात रवा टाकावा लागणार. गॅस बारीक करतो, उकळी आली कापण बसतोय. दमावर होऊ द्या थोडंसं, बघू काय हलवावं लागेल का. एक जीव केला पाहिजे ना. आता जरा सगळं आवरून हलवून बिलवून सगळं व्यवस्थित झालंय. आता जरा त्याला दमावर ठेवतो. आता त्याला जरा दमावर ठेवलंय. मी पण थोडा दम खातो. हो आता काय झाली याची अवस्था. अरे वा मस्त दिसायला तर मस्त आहे, वास पण छान येतोय. आता थोडं ह्याला हलवून घेतो. मज्जाच मज्जा. आज काय जोडणी असते. मस्त वास आलाय. सकाळची सुरुवात आपल्या हाताने आणि बायकोच्या स्माईलनी. आता बघू काय होतं. झालं मस्त झालंय. मला वाटतं आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकावी. आमचा संडेचा नाश्त्याचा मेनू तयार आहे. उपमा, बायकोसाठी केलेला उपमा. या जगण्याला या जगण्याला सदा प्रेम करावी. चला बाबा झालं त्याचं. मीठ टाकतो अंड्यावर. तिखट थोडं कमी झालंय. हो का. अगं तू काय कमी तिखट आहेस का. आजच्या दिवस घ्या ऍडजस्ट कर. कामाचं काम झालं पण कामानंतर परत काम. सगळं मलाच आवरावं लागेल.